सुरक्षा रक्षक काकांची मुलगी झाली IIT साठी पात्र। केडगाव बोरीपारधी येथील कुमारी प्राजक्ता अजय टेंगले ही IIT साठी पात्र ठरली आहे। विशेष बाब म्हणजे ही मुलगी एका सामान्य घरातून आहे। तिचे वडील पुण्यामध्ये पुणे सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात। आई शेतामध्ये मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाची उपजीविका भागवत असतात। प्राजक्ताचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळेत व माध्यमिक शिक्षण नाथनगर विद्यालय बोरीपारधी येथे झाले। उच्च माध्यमिक शिक्षण बारामती येथे झाले। आचार्य अकॅडमी बारामती यांनी तिला दत्तक घेऊन फार मोलाचे काम केले व त्यांचा विश्वास सार्थ ठरला। प्राजक्ताने JEE ॲडव्हान्स मध्ये देशात 1992वा मिळवला क्रमांक। भविष्यात IAS व्हायचे तिचे स्वप्न आहे। माध्यमिक शाळेत असताना NMMS परीक्षेमध्ये जिल्ह्यात दुसरा क्रमांक तिने मिळवला होता। प्राजक्ताच्या यशाबद्दल संपूर्ण पंचक्रोशीतून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। प्राजक्ता, महाराष्ट्र माझा न्यूज मध्ये तुझं प्रथमतः स्वागत। देशाच्या OBC रँक मध्ये तू 1992वा नंबर मिळून तुझ्या आईवडिलांचं आणि तुझं महाराष्ट्र माझा न्यूज तर्फे आम्ही पहिल्यांदा अभिनंदन करतो। तुझ्या बालपणीच्या आठवणी ज्या काय आहेत, बालपणीचं शिक्षण तुझं कुठं झालं, कसं झालं, कुठल्या संघर्षातून झालं, हे चॅनलच्या माध्यमातून सर्व जनतेसमोर तुझ्या तोंडून सगळ्यांना बोलून दाखव। तर सर्वप्रथम माझं नाव प्राजक्ता अजय टेंगले। यावर्षी JEE ॲडव्हान्स 2025च्या एक्झाममध्ये माझा OBC रँक 1992 आला आणि याच्या थ्रू मला पुढे जाऊन IIT करायचं आहे। तर पहिली ते चौथी माझं शिक्षण प्राथमिक जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये झालं, मराठी मीडियममधून। त्यानंतर चौथीनंतर 5वी ते 10वीचं शिक्षण नाथनगर विद्यालय बोरीपारधी, जे की हायस्कूल आहे, तिथे मी सेमी मीडियममध्ये शिकले। 8वीमध्ये असताना मी स्कॉलरशिप आणि MMS या एक्झाम दिल्या। NMMSमध्ये माझा दौंड तालुक्यातून प्रथम क्रमांक आला। तर स्कॉलरशिप एक्झाममध्ये तालुक्यातून 3रा क्रमांक आला। त्यानंतर पुढे जाऊन एखादी नॅशनल लेवलची एक्झाम द्यावी असं आधीपासून माझ्या डोक्यात होतं। आचार्य अकॅडमी नावाची एक बारामतीमध्ये अकॅडमी आहे, तर त्यांनी एक सेमिनार ठेवला होता। माने सर म्हणून एक आमच्या इकडचे सर आहेत, तर त्यांनी त्या सेमिनारमध्ये आमच्या स्कूलमधून तसेच आजूबाजूच्या बऱ्याच स्कूलच्या स्टुडंट्सला नेलं होतं। तर तिथे गेल्यावर त्या सेमिनारमधून मला समजलं, म्हणजे तेव्हा मी 10वीत होते, तर त्या सेमिनारमध्ये मला समजलं की JEE म्हणून एक एक्झाम असते आणि ती दिल्याने इंजिनियर होता येते। तर मला असं वाटलं की ऑल इंडिया लेवलची चांगली आणि टफ एक्झाम आहे, ती दिल्याने मला पुढे जाऊन कॉन्फिडन्स येईल आणि मी चांगलं करू शकते। तर ती एक्झाम देण्याचा डिसिजन मी तेव्हा घेतला। आचार्य अकॅडमीचे डायरेक्टर ज्ञानेश्वर मुटकुळे, ज्यांना आम्ही सगळे DM सर म्हणतो, तर त्यांनी 10वीचा रिझल्ट लागल्यानंतर ज्यात मला 98% पडले, मला सर्व शिक्षण मोफत देण्याचं कबूल केलं। त्यानंतर मी 12 जून 2023ला आचार्य अकॅडमीमध्ये ॲडमिशन घेतलं आणि तिथून माझा JEEचा प्रवास सुरू झाला। या प्रवासामध्ये माझ्या सर्व घरच्यांनी, आजूबाजूच्या लोकांनी, आचार्य अकॅडमीच्या ऑल ओव्हर सगळ्या स्टाफने, ज्ञानेश्वर मुटकुळे सरांनी मला खूप मदत केली। इमोशनली, मेंटली मला सपोर्ट केला। अकॅडमिकली मला चांगला सपोर्ट मिळाला आणि त्यामुळेच हे यश पॉसिबल झालं। आता इथून पुढं तुझं ध्येय काय असणार आहे? यापुढे माझं टार्गेट आहे की IIT मधून डिग्री मिळवणं आणि त्यानंतर UPSCची तयारी करून IAS ऑफिसर बनणं। आता ही होती प्राजक्ताने महाराष्ट्र माझा न्यूजला तिच्या लहानपणापासून आत्तापर्यंतचा पूर्ण हा इतिहास समाजासमोर आणि जनतेसमोर दाखवण्याचा प्रयत्न केला। आज तिची परिस्थिती एवढी अनुकूल असतानाही तिचे वडील मोलमजुरी करून सुरक्षा रक्षकाचं काम करून आज तिच्या शिक्षणाचा खर्च हा कवडी मात्रही सर्वसामान्य कुटुंबाला न झेपणारा आहे, तरी
आचार्य अकॅडमी बारामती यांनी त्या मुलीचा प्राजक्ताचा पूर्ण खर्च उचलून तिला IIT पर्यंत नेण्याचं ध्येय ह्या अकॅडमीने केलं. समाजामध्ये अशा होतकरू मुलांसाठी अकॅडमी असो, कुठली संस्था असो, या गावातले पुढारी असो, या मुलांना शिकवण्यासाठी फार मोठं योगदान या सर्वांचं असल्यामुळं प्राजक्ता पुढच्या शिक्षणापासून वंचित राहू शकत नाही. ग्राउंड रिपोर्टसाठी महाराष्ट्र माझा न्यूजसाठी विकास साळुंखे, दौंड शहर प्रतिनिधी.